जय मंगलम जय नमो पार्वती महादेव महादेव जय मंगलम जय नमो पार्वती दमा कदम या भागाचे जिल्हा परिषद माजी सदस्य श्याम कोकाटे, समितीचे अध्यक्ष पटणे काका, सर, उदगीर सर, बसंते सर, नांदेडकर, नांदेडमध्ये तरोडा भागामध्ये चेतन नगर येथे महादेव मंदिर आहे. तिथं आज त्याचं शेडचं भूमिपूजनचं लोकार्पण सोहळा आज केलेला आहे. त्या कार्यक्रमाला आमचे अमरभाऊ राजूरकर होते, तसेच किशोर स्वामी साहेब, तसेच आमचे सगळे नगरसेवक सुद्धा आणि जिल्हा प्रमुख सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित लागले. तसेच या भागाचे सर्व ज्येष्ठ मंडळी आणि सर्व या भावाचे सर्व भाई भक्त या कार्यक्रमाला उपस्थित लागले. त्याच्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि सांगू इच्छितो, या भागामध्ये एक 35-40 वर्ष झालं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. मी लहानपणापासून पाहतो आणि या भागाचं एक वैभव आहे. आणि सर्व या भागाचे सर्व भाई भक्त लोक या ठिकाणी येतात. आणि बरेच दिवसापासून, मागच्या 5 वर्षापासून सगळ्याची मागणी होती की आमचे पटणे काका झालं अध्यक्ष या ट्रस्टचे आहेत, तसेच उदगीरी सर आहेत, काळे सर आहेत, म्हणजे असे पूर्णच या भागाचे या ट्रस्टचे सदस्य सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित होते. बरेच दिवसापासून त्याची मागणी होती आणि आज ती मागणी मी पूर्ण केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा 100% मी जनतेच्या पाठीशी राहील. जनता एक माझा परिवार आहे आणि परिवाराचं माझं काम आहे, कर्तव्य आहे. मागच्या या 5 वर्षामध्ये जेवढे 5 वर्षात कामं झाली ते आता या 2.5-5 वर्षात कामं होतील की नाही याने मलाही चिंता लागली. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला भरपूर कामं करायचे. बऱ्याच ठिकाणी असे मोठमोठे शेड घेतलेले आहेत. हनुमानगड सरकार मोठं शेड घेतलेलं आहे 1 कोटीचं, पण तिथे सुद्धा ते शेड पूर्ण झालेलं आहे. तिथं गोरगरिबाचे लग्न होतील, कारण त्याचा फायदा गरीब माणसाला होईल. असं आपण बऱ्याच ठिकाणी असं केलेलं आहे. कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. काकाचं मंदिर, राम मंदिर मागणी आहे शेड, तिथे सुद्धा आपण शेडची काही दिवसात लवकरात लवकर ती काकाची मागणी, बिरादर काकाची सुद्धा, मिलस्कर काकाची सुद्धा ती मागणी पूर्ण होईल. आणि जसं आमचे पावडे मामा म्हणतात, बरं ते म्हणे आता ते अभिनंदन करण्यासाठी आलेत की बाबा पश्चिम रस्ता, उत्तर रस्ता एवढा छान केलाय तुम्ही आमदार साहेब, त्याच्यासाठी मी म्हणलं बा ठीक आहे, आमचं माझं कर्तव्य काम करायचं. आणि 100% या नांदेड उत्तर मतदारसंघाला मी काही दिवसात जसा विकास जेवढा होईल तेवढं जास्त करील या निमित्ताने सांगतो. आणि आपल्याला शहराला जे बायपास लागत होता ते आता उत्तर रस्ता, पश्चिम रस्ता बायपास पूर्ण होत आहे, लास्ट टप्प्यामध्ये आलेला आहे. जसं दवाखान्याचं सुद्धा काम फायनल मध्ये, त्याचं सुद्धा लोकार्पण सोहळा करायचा आहे. काही दिवसात मालेगाव रोड सुद्धा पूर्ण कमसे कम 80% रोड झालेला आहे. बाकी राहिलेलं पेवर ब्लॉक लाली ते सुद्धा काही दिवसात पूर्ण होईल. मालेगाव रोड ते तरोड नाका ते मालेगाव असं कासरखेड्यापर्यंत ते रोड होईल. बाकी राहिलं ते सुद्धा दुसऱ्या टप्प्यात अशोकराव चव्हाण साहेब होतील. हे आणि कारण या मतदारसंघातला मी एक आमदार आहे आणि माझं कर्तव्य मी करत असतो. मला कोणी टीका केलंय का आणि काही केलंय का मी याच्याकडे बघत नाही. माझं काम महत्वाचं आहे, मी कामावर लक्ष देतो. या निमित्ताने सांगतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो.